पैठण नगरीत नाथषष्ठी यात्रेसाठी राज्यभरातून येणाऱ्या लहान मोठ्या व्यापाऱ्यांना यंदा पैठण नगर परिषद जागा भाडेपोटी फक्त 1000 रुपये आकारणार असल्याची माहिती नवनिर्वाचित नगराध्यक्षा विद्या कावसानकर यांनी दिली आहे। नाथषष्ठी यात्रेनिमित्त नवनिर्वाचित नगराध्यक्षा विद्याताई कावसानकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय नगरसेवकांची बैठक घेण्यात आली। या बैठकीत विविध ठराव मंजूर करण्यात आलेत। दरवर्षी नाथषष्ठी यात्रेनिमित्त शेकडो लहान मोठे व्यापारी व्यवसायासाठी पैठण नगरीत येतात। नगरपालिका प्रशासन या व्यापाऱ्यांकडून जागा भाडेपट्टी 3 ते 4 हजार रुपयाने घेत होते। त्यामुळे अनेक व्यापारी पैठण नगरीत येत नव्हते। त्यांचा नाथषष्ठी यात्रेवर मोठा परिणाम होत होता। यंदा मोठ्या संख्येने राज्यभरातील व्यापारी नाथषष्ठी यात्रेसाठी आला पाहिजे, यासाठी नवनिर्वाचित नगराध्यक्षा विद्याताई कावसानकर यांनी हा निर्णय घेतलाय। नगराध्यक्ष यांच्या निर्णयाला सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा दिला। त्यानंतर दिव्यांगांना पैठण नगर परिषदेच्या वतीने वर्षाला 1500 रुपये मानधन दिले जात होते। आता येथून पुढे त्यात 500 रुपये वाढवून दिव्यांगांना वर्षाला 2000 रुपये मानधन देण्याचा ठराव बैठकीत मंजूर करण्यात आलाय। यंदा नाथषष्ठी यात्रा काळात आमदार विलास भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली भाविक भक्तांना सर्व सुविधा देण्यासाठी पैठण नगर परिषद कमी पडणार नाही, असे नगराध्यक्षा विद्याताई कावसानकर यांनी सांगितले। गौतम बनकर, MCN न्यूज, पैठण।